हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना, गुड मॉर्निंग. तर मी आता इथं उठलेली आहे. आज आहे पोळा, तर सर्वांना पोळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, इथे माझी आता झालेली कामावरची तयारी सुरू. पिल्लूचे पप्पांना डब्बा वगैरे करून दिला, ते गेलेले आहे कामाला. मी आता चला इथं पिल्लून मी आता बेड वगैरे आवरून घेत आहे आणि माझी इथं बडबड चालू झाली होती सकाळ सकाळ. असंच एकदमच असं म्हणजे कसं म्हणजे सांगू नाही शकत नेमकं काय तर, पण मग असं चालू होतं माझं. तर मग इथं पिल्लू त्या बडबड ऐकून उठून लगेच मला बेड आवरायला तयार सुरू झाला. तर तुम्ही इथं बघू शकता मी बेड वगैरे आवरून ठेवला. मी आता फ्रेश वगैरे झालेली. पिल्लूच्या पप्पांनी संध्याकाळी किंवा सकाळी साबुदाणा भिजायला घातला होता मला, म्हणून नंतर करून घेईन. मला काही साबुदाणा खायचं नव्हता, त्याच्यात मी एवढ्या प्रमाणात डाळ टाकून दिला. तर आता काय करणार आहे, टाकलं खावं तर लागणारच आहे ना. तरी मग मी तिघेला अर्धा साबुदाणा करणार आहे. तर आता ते पिल्लूला ना क्लासला पाठवायचं होतं मला. तो क्लासवरून आला होता जाऊन, त्याला सकाळी उठली, त्याला आंघोळ घालून त्याला क्लासला पाठवलं. नंतर मग मी माझं आवरलं, बेड आवरला, नंतर माझं आवरलं आणि म्हटलं त्याला आता खिचडी बनवून घेते, कारण की पिल्लूला पण शाळेतून घालायचं आहे. आज मला भरपूर एवढी कामं आहे ना, भरपूर डायरेक्ट सर्वच आणायचे जे आज पूजेला लागणार आहे, ते सर्व बैल वगैरे काय असतात ते. तर आता इथे ना मी म्हटलं चला आता मग बटाटे वगैरे कापून घेतले. तर आता इथे मी बटाटे वगैरे कलसायला टाकते. आणि आता तुम्ही इथं बघू शकता मी बटाटे वगैरे कलसत आहे. आणि इथे तुम्ही घरात बघू शकता किती अंधार आहे. आज ना सकाळपासून जे लाईट गेली, तर मी नाही ते बॅटरीच्या उजेडामध्ये खिचडी बनवत आहे. बघू शकता तिथे माझी बटाटे मिरच्या कलसून झालेल्या आहे. शेंगदाण्याचं कूट भाजून लाईट जायच्या आधी मिक्सरमधून काढून घेतला होता. तर लगेच मी खिचडी तयार करायला लागले, तर लगेच लाईट कट झाली. बरं झालं मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतला. आणि इथं ना पिल्लूच्या पप्पाने भरपूर साबुदाणा भिजवलेला होता. तरी त्यांना सांगितलं होतं नका भिजवू, म्हटलं पण आता काय करणार. तर मग मी तर आता थोडंसं अर्धा वगैरे साबुदाणा घेतलेला आहे, पिल्लूला करून दिला आणि मीही थोडा खाल्ला. म्हटलं सर जाऊ द्या. मग परत माझं आल्यावरती करून नाही तिकून येते, त्यांना माझी एवढे पाय दुखता काय सांगू बापरे. आता मी तुम्हाला आज काय माझी काय हालत होती काय नाही. तर आता मी आता खिचडी वगैरे बनवत आहे. ही खिचडी झाली. मी ना थोडंसं किचन आवरत होतं ना, तेव्हा थोडंसं खाली करपलं, म्हणजे 2-3 मिनटं बघितलं ते लगेच करपून गेलं. ते त्यांचा नाश्ता वगैरे झाला होता, मी फराळ वगैरे केला आम्ही दोघांनी. आता म्हटलं मला उपवास आहे, मग त्याला काय करायचं म्हटलं. तुम्ही म्हणे मला खिचडी मस्त जास्त साबुदाणा होतात, त्यालाही दिलं. मी तर लगेच पटपट कपडे धुवायला बसली होती. तर म्हटलं कसं आहे परत एकदा तिकून येते तर एवढी दमून जातात, त्यानं तर पार लगे असं उठायला नाही होत. तर त्यासाठी म्हटलं मी कपडे वगैरे भिजवलेली होती, तर पटपट धुवून घेते. तर तुम्ही तर बघू शकता मी आता कपडे वगैरे धुवायला लागलेली आहे, कारण की आता पावसाचे दिवस आहे ना, कधी पाऊस कधी चालू राहतो कधी बंद होतो. तर मग मी तर म्हटलं कपडे वगैरे भिजवले होते. तर सर्वात जास्त कपडे होते. मी एक दिवस आडच हे करत असते कपडे, कारण की वाळत नाही. तर मग काय कंटिन्यू धुवून आणि जाड कपडे असल्यामुळे ना, तर ते धुवायला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर हा आजचा व्हिडिओ ना संपूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझा डेली रुटीनचे व्हिडिओ असतात, तर नक्की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज. जसं म्हणजे मी कंपल्सरी जसं एक सामान्य व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये जगतो तशा प्रकारचे माझे ब्लॉग आहे. एकदम साधे सिंपल, त्यात काही जास्त हे नाही. जसं मी माझी जशी लाईफस्टाईल आहे मी तशी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं ना असं प्रकारे मी पटपट म्हटलं कपडेवर धुवून घेते. नंतर कसं तिकून येताना भरपूर थकायला, तिकून आज येताना ना मला एवढी कामं आहे की काय सांगू. त्याला स्कूलला सोडायचं, परत तिकडनं यायचं, स्कूलला सोडायचं, परत तिकडनं येताना महादेवाची पूजा वगैरे करून यायचं आहे. तर तिकडून आता येताना फुलं, बेलपत्र काही मिळालंच नाही. बघितलं मी बेलपत्र काही मिळालंच नाही मला. तर म्हटलं चला आता पटपट काम वगैरे आवरून घेते. त्याच्यानंतर मला पिल्लूला स्कूलला सोडायला जायचं आहे. काय मी त्याच बेलपत्र मिळतं का नाही. मग मी तिकडे गेली, मुलाला स्कूलला सोडलं, तिकडून येताना फुलं बेलपत्र आणि जायला ना, आणि पाऊस चालू होता ना, तर एवढी चिडचिड चालू होती, पारशी साडी धरून चालवं लागायचं मला. तर तिथे फायनली माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहे. तर इथं ना माझे सर्व कपडे वगैरे मस्तपैकी धुवून वगैरे झालेले. तर मी आता ते कपडे बाहेर घेऊन चालली होती. तर छोटे मोठे मुलं आहेत, त्यांना माहिती आहे वाटतं की माझा व्हिडिओ आहे. तर तो एक मुलगा आला आणि मला विचारायला लागला की काकू तुमची यूट्यूब ID काय आहे.
तर मग मी त्याला सांगितलं असे आहे म्हटलं. तर इथं सर्व गल्लीमध्ये चिल्ल्या पिल्ल्यांना माहिती आणि त्यांनी त्यांच्या घरात पण त्यांच्या आईवडिलांना पण सांगितलेलं की काकू व्हिडिओज वगैरे बनवते. तर ते लोक ते मुलं मला बघतात ना तर सांगत राहतात की काकू मी हा व्हिडिओ बघितला, तो व्हिडिओ बघितला. तर असं ऐकून ना खूप भारी वाटतं बघा. जनता आता हे सपोर्टर कधी सपोर्ट करता काय माहिती, पण मला माझी गल्लीतले चिल्ले पिल्ले सपोर्ट करताय. तर मला खूप भारी वाटतं कोणी असं विचारत असलं किंवा ज्या आणि त्यांच्या मम्मी पण बघत असतात ना, त्या पण बोलतात की ते मस्त असतं म्हणता व्हिडिओ. बघतात ते त्यांना जेवढं जमलं तेवढं. तर इथं मग आता सगळं काम वगैरे आवरले, म्हटलं पिल्लूचा टिफिन वगैरे भरून देते. तर त्याला आता आम्ही नाश्ता वगैरे केला. मग त्याला स्कूलला सोडायचं. स्कूलचे टाईम झाला होता, 15 मिनटं बाकी होती. तर मग पटापट कपडे धुवून वाळू घातले आणि मग ते इथं माझं आवरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आज लाईट गेलेली आहे, काय माहिती आज कधी येते. आणि अंधारात ना अजिबात काम सुचत नाही. इथं ना थोडे घर जास्तच खेटवण आहे ना, तर अजिबात प्रकाश येत नाही बरं का घरामध्ये. किचनजवळ पण लाईटच लावून काम करावं लागतं मला. तुमच्याकडे पण अशी जास्त लाईट जाते का मला नक्की सांगा. आणि आता पावसाचे दिवसांत प्रॉब्लेम होणारच आहे. पण आहे ना इथं म्हणजे उजेड पण नाही ना, तर असं सर्व एकदम अंधारल्यासारखं झालं ना तर काहीच सुचत नाही आहे. आणि आज मी कोणती साडी वेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता इथं माझं केस वगैरे विंचरून झाले होते आणि मला ना एक कानातलं घालायचं होतं. तर मी त्या पिल्लूला सांगत होते की पिल्लू मला कानातलं टाकून दे. तर तो कानातलं टाकून देत आहे. तर बघा मला माझा पिल्लू किती हेल्प करतो प्रत्येक वेळेस. तर त्याचा छोटा जीव असून तो खूप मोठमोठी कामं हँडल करतो माहिती का. व्हिडिओज बघणे किंवा म्हणजे व्हिडिओ शूट करणे किंवा असं मला सपोर्ट करणे घरामध्ये. आता एखादं काम सांगितलं की लगेच तो करायला लागतो. खरंच त्याचा मला भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे जेवढं त्याच्याने होतं तेवढं ते मला सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. ते बघू शकता तुम्ही, ते माझ्या कानात टाकायचा प्रयत्न करत आहे. ते ना कानाचे होल ना विजलेले भरपूर दिवस झाले ना पडलेले ते तसंच घरामध्ये. तर मला आठवण आली, तोही घरात होता. तर म्हटलं चला आता हे करू. मी साडी घातलेली बघू शकता तुम्ही. मी तिकडून आले होते फोटो काढेल. आता मी त्या पिल्लूला स्कूलला घेऊन चाललेली आहे. पिल्लूला स्कूलला घेऊन चालली मी. हां हे घे पाकिट पकडे. कोट घाल ना अंगात. हे पकड ना, बॅगेत ठेव ना. पण काय कोट कोट कोट. तर आता इथं ना पिल्लूच्या शाळेचा वेळ झाला होता. तर इथं मी माझं आवरलं आणि पिल्लूला घेऊन चालली होती. तर तुम्ही बघू शकता ही आमची अशी कॉलनी आहे. तर थोडीफार व्हिडिओमध्ये येतच राहते. तर नक्की आमची कॉलनी कशी तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आता मला तिकडून येताना भरपूर कामं करायची आहे. मी कालच पिल्लूच्या पप्पांना सांगणार होते संध्याकाळी की येताना घेऊन या, पण त्यांना आल्यावर पण ना भरपूर अशी कामं. तर आम्ही नाही तर आता आमचं इथं हायवेला लागलो होतो. तर ते तर पिल्लू म्हटला होता की मम्मा मी ना पप्पाला सांगतो की एक ना आपल्याला स्कूटी घ्या. असं म्हटलं का बरं रे. म्हणे अगं माझे खूप चालून चालून पाय दुखतात. पप्पाला मी ना तुझ्यासाठी गाडीच घेऊन द्यायला लावतो. बघा त्याला पण किती त्रास होतो, कारण की जाणं येणं एवढा दूर आहे ना की बघायचं काम नाही. आणि काय ते एक दिवस जायचं नाही, कंटिन्यू कंपल्सरी जायचं आहे. आता काय करणार बघू थोड्या दिवसात. त्याच्यानंतर गाडीच घ्यावं लागणार आहे. आणि काही पण कामं करावं लागतं ना. एक माणूस कुठे कुठे जाणार, जॉब करणार का बारीक सुरीक कामं करणार असलं काही की आपण आपल्याला जाऊ शकतो. आणि इथून जायला आणि कंपल्सरी रिक्षा काढायला लागतच नाही. म्हणजे अजून मी अनुभव. तर आता तुम्ही तर बघू शकता मला ना आज बारीक बारीक पावसाची भरपूर चालू होती. आणि आज उपवास आहे तर म्हटलं साडी घातली. तर पार साडी चालायला एवढा प्रॉब्लेम होत आहे, बापरे बाप. पार साड्यांच्या मिरावरती करून चालू लागत आहे. तुम्ही बघू शकते ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. पूर्ण असं उडत पण होतं अंगावरती मागून चिखल. पाऊस असं त्या दिवशी चिडचिड एवढी होती, बाराशी चालायची इच्छा नाही राहत, एवढी चिडचिड होते बघा. तुम्हाला पण असंच होतं की मला कमेंट करून सांगा. आणि आजची साडी कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा.
तर आता मी इथं सगळं सामान घेऊन आलेली आहे मंदिरामध्ये महादेवाच्या. तुम्ही बघू शकता इथं पण खूप जण बाया आहे मंदिरात पूजा करत आहे त्या. तर मी इथं आता दुकानात एक पाणी बॉटल, अगरबत्ती, काय म्हणतात त्याला ते भस्म, फुलं, बेलपत्र तर काही मिळालं नाही. विचारलं होतं मी, बेलपत्र नव्हतं. मग मी फुलं, अगरबत्ती, पाणी बॉटल आणि ह्या सगळं घेऊन आली होती. एकूण न्यायला पण ना भरपूर पाऊस आणि ते आणि ताट धरायला पिलूची बॅग धरावं लागते. तर त्याच्यामुळे म्हटलं मी तर तिथं माझा शेवटी नंबर लागलेला आहे. तर मी ते आता माझ्या अंगावर पाणी टाकून मस्त पूजेला तयारी करते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि इथे मी माझ्या हाताने स्वतः शूट करत होते. नंतर मला आठवलं अरे एका ताईला सांगते. नंतर मग माझ्या इथं पाणी वगैरे टाकून झालं. मी एका ताईला सांगितलं की ताई थोडंसं शूट करा. तर त्यांनी शूट घेतलं. कसं वाटतं. तर इथे आता माझी पूजा चालू झाली होती. मी पाणी वगैरे टाकून घेतलं, मस्त पूजा करायला सुरुवात केली. तर नंतर आठवलं ताईला सांगते की ताई तुम्ही शूट घ्या. तर मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मोबाईल कसं धरलं नक्की मला कमेंट करून सांगा. इथे मग मी महादेवाला फुलं वगैरेवाली जेवढं मला घेता आलं, जेवढं मला मिळालं, काही दुकानमध्ये काही सामान नाही भेटलं तरी मग मी भस्म, अगरबत्ती, फुलं, बेलपत्र काही मिळाले नाही मला आणि दूध पिशवी. तर मग मी फुलं, अगरबत्ती, पाणी एवढं घेऊन नुसते महादेवाची साधी सिंपल पूजा केलेली आहे. तर आज माझी पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता इथे माझी पूजा वगैरे झालेली आहे. तर आता मला इथे समोर जाऊन बैल घ्यायचे आहे. आज आहे पोळा, कारण की आता मला ते म्हटले होते की तू पिलूला शाळेत सोडायला जाशील त्यावेळेसच गणपती वगैरे घेऊन ये. तर म्हटलं ठीक आहे जाते म्हटलं मी. तरी तर थोडंसं समोर आल्यावरती एक दुकान होतं, तिथे गणपती होते, बैलही होते. तर तुम्ही बघू शकता. म्हटलं तिथला थोडासा शूट करते. आणि तुम्हाला याच्यातल्या कोणता गणपती आवडला नक्की मला कमेंट करून सांगा. दुसऱ्या म्हणजे आता तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे. पण असो महाग असो स्वस्त असो घ्यावं तर लागणारच आहे. तर मग मी आज इथं महादेवाची पूजा बैल वगैरे घेऊन आली. तर तिकडनं आली तर घरामध्ये लाईटच नव्हती. सकाळीच गेलेली होती लाईट. तुम्ही बघितलं ज्यावेळेस मी फराळाचं करत होते तेव्हापासून गेली. तर अजून आता 1:30 वाजायला आला तरी आली नव्हती. तर मग मी इथं बाहेर बसल्या थोडीशी रील्स वगैरे काढत होते. तर तुम्ही बघू शकता जास्त काही मला एवढा वेळ नाही राहत आणि थोडं घरात काम असल्यामुळे जसं रील शूट करायला पण टाईम नाही भेटत. पण माझ्याकडून जशा होत्या तशा मी नक्की करत राहते. आणि माझ्या रील्स तुम्हाला कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगत जा. तर याच्यामध्ये मी काही व्हिडिओचा आवाज टाकला नाही, कारण की त्याने ना व्हिडिओला कॉपीराईट पडतं आणि आपल्या व्हिडिओला पण हे होतं त्याच्यामुळे. तर मग मी आता बिना आवाजाची सकाळपासून लाईट गेलेली, अजून लाईट नाही आली. 4:30 झाले. असंच यार लाईटचं रोज. आणि बिल तेवढं मोकर तसं टेन्शन येतं ना, बघायचं काम नाही. स्वयंपाक करायचा, हे करायचं. 2-4 भांडी घासली मी आता. डाळ लावलेली कुकरवर. बघा किती अंधार आहे. मला लई व्हिडिओ पण शूट नाही करता येत. हे बघू शकता किती अंधार आहे. काहीच दिसत नाही, काहीच नाही. तुम्ही सांगा मला काय दाखवते बॅक. तर आता तुम्ही इथं बघितलं की मी हरभऱ्याची डाळ लावून घेतली. थोडी भांडी होती ती पण काढलेली मी धुवून. आणि नंतर आता बागेचा स्वयंपाक. इथं लाईट नसल्यामुळे ना एवढा प्रॉब्लेम होतो स्वयंपाक वगैरे करायला, बघायचं काम नाही. तर तुम्ही बघू शकता घरात एवढा भरपूर प्रमाणामध्ये अंधार आहे ना की काय सांगू. एवढं हे ना बापरे, बघायचं काम नाही. अंधार काय सांगू तुम्हाला. भरपूर अंधार आहे घरात. काहीच कळते. उगा मी बॅटरी लावली म्हणून दिसतंय तुम्हाला की उजेड आहे. पण आमचा चेहरा भूताच मर्यादित आहे, बाकी काही नाही. 4:45 झाली बघा. तुम्ही तिकडे घड्याळमध्ये दिसत असेल तुम्हाला. 4:45 झालेली. स्वयंपाकाला लागायचे. परत आता संध्याकाळची तयारी, स्वयंपाक करायची. असं हे करून बोललं ना तर प्रकाश जास्त डोळे दुखतात. तिचं काय लाईट येऊ ना येऊ आपल्याला वेळेनुसार वेळेवरचा स्वयंपाक वगैरे करणं आहे ना. लाईटीच्या भरोश्यावर बसलं तर सगळीच कामं राहून जातील. तर मग मी म्हटलं शेवटी चला आता फायनली ते पीठ मांडून घेते. लाईटीचा काय भरोसा आहे. तर माझ्या फोनमध्ये पण थोडी चार्जिंग होती. माझ्या फोनमध्ये जेवढी चार्जिंग होती मी तेवढंही चार्जरचं जे काम झालं ते काम केलेलं आहे. आणि तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओना सपोर्ट करा. तर तिथं माझं पीठ वगैरे मांडून झालेलं आहे. तर तिथं मला एकदमच
तर आता मी ते डाळ वगैरे शिजवून घेतलेली ती काढून घेतली. तर त्या हरभऱ्याच्या डाळीचं पाणी वगैरे एका साईडला काढून घेतलं आणि तर थोडंसं चाळणीमध्ये पुरण चाळायला लागली. पण नंतर माझा हात दुखायला लागला, तर मग मी डायरेक्ट शेवटचं बाकीचं पुरण ते पाट्यावरती वाटून घेतलं. तर तुम्हाला काही काही गोष्टी माझ्या घरामध्ये तुम्हाला काय आठवण देतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर तिथं थोडंसं तेल टाकून बाकीचं वाटलेलं पुरण ते गरम करून त्याच्यात साखर आणि थोडासा गूळ टाकून पुरण तयार करून घेत आहे मी. आणि ते एका साईडला माझा मसाला पण वाटायचं काम चाललं होतं आमटीला, आणि ते एका साईडला पुरणही शिजवायचं काम चाललं होतं. पण नंतर मी गूळ फोडून टाकलं तर मला समजलं की अरे ते लक्षात आलं की अरे ते हे नाही होणार. तर मी त्या अर्धा गूळ मी थोडासा किसून टाकलेला आहे आणि जो काही बाकीचं होतं तो सगळं चाळून घेतला असं झाऱ्याच्या साह्याने. तो पूर्ण झटकून घेतला आणि ते खडे बाजूला काढून घेतले, कारण की नंतर मग पोळ्या फुटतात ना त्याच्यामुळे. तर तुम्ही पण गूळ आणि साखर टाकून बनवता का? आम्हाला म्हणजे जसं आपल्याला आवडलं तसं. तर तुम्ही जो काही बाकीचा किसलेला गूळ होता तो टाकून मस्तपैकी पुरण बनवून घेतलेलं आहे. मी याच्यात टाकायलाच वेलची नव्हती, तर इथं मी मसाला वगैरे वाटून घेते आमटीचा. त्याच पाटावरचे वाटलेले आमटीनं खूप छान लागते बरं का. मी मागे पण एकदा पाटावर वाटून आंबाडीची भाजी बनवली होती, ती पण खूप सुंदर लागली होती. आणि संध्याकाळची आमटी पण खूप छान झाली होती, कारण की मी खाल्ली टेस्ट केली त्याच्यानंतर सांगत आहे मी. आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे ना म्हणून. तर आता इथे माझं पुरण वगैरे तयार झालेलं आहे, आमटीचा मसाला पण तयार झालेला आहे. तर चला म्हटलं मी आता आमटीला फोडणी देऊन घेते, म्हणजे तेवढंच एक काम होऊन जातं. मी पिलूला आणून घेतलं, त्याच्यानंतर आता तो त्याचा खेळायला अभ्यास करेल, तोपर्यंत माझा इथं स्वयंपाक पण होतो. पण इथं ना काही घरात नव्हतं, माझ्याकडे जेवढं घरात होतं मी तेवढं आधी पटापट सर्व आवरून घेतलं. तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आता इथे जो काही आमटीचा मसाला वाटून जो काही थोडीशी डाळ काढली होती साईडला हरभऱ्याची वाटलेली, आणि जे काही डाळीचं पाणी होतं तर तिच्यामध्ये मी आमटी करत आहे. पण आज एक झालं होतं की थोडंसं तिच्यामध्ये मिरच्या टाकल्या मी, पण त्या मिरच्या कमी ते एकदम फिक्के लागत होते डायरेक्ट, म्हणजे असं वाटत नव्हतं तिखट आमटी आहे म्हणून, फिकी लागत होती. तर मग नंतर इथं ना मग मी इथं नंतर ना की फोडणी दिली त्याला थोडंसं तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकून. तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी इथं थोडासा स्वयंपाक झालेला आहे. तर म्हटलं चला आता मी इथं पूजेची तयारी करते, परत नंतर उशीर होतो भरपूर. मग मी पहिले एक रांगोळी काढत होती, तर ती काही मला आवडली नाही. मग मी परत ती थोडी मोडून दुसरी रांगोळी काढली. तर आजची रांगोळी आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेवून आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी. तर आता इथे माझी पूजा वगैरे मांडून झाली, ते स्वयंपाक झाला. तर म्हटलं चला नैवेद्य दाखवते आणि आमच्या म्हणजे बाकीच्या कामाला सुरुवात करते, कारण की मग आता पिलूला पण भूक लागली, तो पण म्हणतात मम्मी चल.